आवाज द्यायला. भगवंताचा एवढा मोठा भक्त होता की रोजचा रावणाचा नियम होता की रावण रोज देवावरती 108 देवाला आवडणारे फुलं वाहायचा. रोज देवावरती फुलं अर्पण करायचा हा नियम होता रावणाचा. कारण प्रकांड विद्वान एवढा होता रावण. कशी पूजा करायची या सर्व गोष्टींचं ज्ञान रावणाला होतं. सांगतात रावण रोज देवाची पूजा करायचा आणि देवाची पूजा करत असताना रोज फुलं वाहायचा. आज पूजा करत होता रावण आणि रावण पूजा करत असताना देवावरती फुलं अर्पण करत होता, अक्षत अर्पण करत होता. जेव्हा फूल अर्पण केलं, फूल अर्पण केल्याच्या नंतर एक फूल अर्पण करतोय, 2 फूल अर्पण केली, असं करत करत 107 फुलं अर्पण केली. नियम होता 108 फुलं अर्पण करण्याचा. 107 फुलं अर्पण केली आणि 107 फुलं अर्पण केल्याच्या नंतर पाहतो तर काय ताटामध्ये फुलं शिल्लक नाही. पण विचार केला जर 108 फुलं नाही वाहिले तर मात्र माझ्या भोले बाबांची पूजा अधुरी राहील. 108 फुलं माझ्याकडे नाही, मग काय करू. सांगतात त्याच वेळी रावणानं तलवार घेतली आणि स्वतःच्या गळ्याला लावायला लागला. आणि गळ्याला लावायला लागताच विचार केला की शिरच कापून देवावरती अर्पण करतो. त्यावेळी देवालाही काळजी वाटायला लागली, खरोखर शिर कापतोय की काय. भोलेनाथ एका क्षणात रावणासमोर प्रकटच झाले. जसे प्रकट झाले, प्रकट होताच रावणाला उठवलं आणि रावणाला उठवल्याच्या नंतर सांगतात रावणाला म्हणतायत, रावण अरे काय करत आहेस. अरे एवढा माझा प्रकांड तू भक्त आहेस आणि तू शिरच्छेद करत आहेस. अरे शिरच्छेद करू नकोस. रावणा मग तुला काय पाहिजे आहे. रावणाने सांगितलं, देवा तुम्ही जर खरोखर मला भक्त मानत आहात ना तर देवा माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या सोबत चलावं. तिकडे जाऊन थांब, मध्ये जाऊन थांब, त्याला थांबवा तिकडे. सांगतात रावणाने इच्छा प्रकट केली. काय करायचं आहे. रावणाने सांगितलं, देवा माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या सोबत चलावं माझ्या लंकेला. सांगितलं रावणा अरे माझ्या भक्ती खातीर तू जर शिर कापत आहेस तर मी तुझ्या धामाला यायला तयार आहे. धर हे शिवलिंग घे आणि हे शिवलिंग घेऊन तिकडे लंकेला नेऊन स्थापित कर. पण शिवलिंग देताना सांगितलं, रावणा एक गोष्ट लक्षात ठेव, हे शिवलिंग जेव्हा घेऊन जाशील, घेऊन जात असताना हे शिवलिंग इथून लंकेलाच घेऊन जायचं आणि जिथे तुला स्थापित करायचे तिथेच ठेवायचं. जर मध्ये कुठे ठेवशील तर ते शिवलिंग तिथे स्थापित होऊन जाईल, तिथून पुन्हा उचललं जाणार नाही. एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेव. सांगितलं ठीक आहे महाराज. आता शिवलिंग घेऊन रावण निघाले लंकेच्या दिशेनं. जेव्हा लंकेच्या दिशेनं निघाले, सांगतात सगळ्या देवी देवतांना टेन्शन आलं, काळजी वाटायला लागली. अरे हे जर लंकेला गेलं तर आपलं काही खरं नाही. सांगतात साक्षात वरुण देव रावणाच्या पोटामध्येच येऊन बसला. आता सांगतात रावणाला एवढा पोटाचा त्रास व्हायला लागला. रावणाला वाटलं की अरे ही शिवपिंड हातामध्ये असताना आपल्याला लघुशंकेला काही जाता येणार नाही, त्याच्यामुळे ही पिंड पहिली कोणाकडे तरी द्यावी लागेल. एक ग्वाला दिसला आणि त्या ग्वाल्याला बोलावलं. तो ग्वाला दुसरा तिसरा कुणी नव्हता, गणेश महाराजांनीच ग्वाल्याचं रूप घेतलेलं होतं. त्या ग्वाल्याला सांगितलं, हे धर हे शिवलिंग तुझ्याकडे ठेव, मी काही वेळ जातो आणि थोडासा जाऊन येतो, तोपर्यंत एक काम कर, हे शिवलिंग तुझ्याच हातामध्ये ठेव, हातातून खाली ठेवू नकोस. सांगितलं ठीक आहे महाराज, तुम्ही लवकर या. एवढं म्हणून रावण निघून गेला. सांगतात जेव्हा रावण निघून गेला, देवतांनी ठरवलेलंच होतं की अरे ही जी पिंड आहे ही पिंड आपल्याला रावणासोबत तर जाऊ द्यायची नाही. तेव्हा गणेश महाराजांनी पिंड घेतली आणि पिंड घेऊन आल्याच्या नंतर ती एका ठिकाणी स्थापित केली. ठेव तिथे. जेव्हा शिवपिंड स्थापित केली
आणि गणेश महाराज त्या शिवपिंडे जवळ थांबले. आता रावण आला आणि जेव्हा रावण आला सगळीकडे पाहिलं तर ग्वाला कुठेच दिसेना. जेव्हा रावणानं इकडे तिकडे पाहिलं ग्वाला कुठेही दिसेना. ग्वाला नेमका गेला कुठे? आता सगळीकडे बघत आहेत. आता सांगतात रावण काय लंकेला गेले होते की काय डायरेक्टच? हसू नका. सांगतात रावणानं ग्वालाकडे आले. ग्वाल्याला विचारलं अरे शिवपिंड दिलेली होती कुठे ठेवली? ग्वाल्यानं सांगितलं हे बघ तू एवढा वेळ झाला आलाच नाही. किती वेळ लावलास यायला? हात दुखायला लागले माझे ती पिंड घेऊन म्हणून मी ती पिंड खाली ठेवून दिली. आता देवानं सांगितलेलं होतं काय? ज्या ठिकाणी पिंड ठेवशील त्याच ठिकाणी ती पिंड स्थापित होईल, तिथून उचलली जाणार नाही. रावणाची गोष्ट लक्षात आली. पिंड उचलण्याचा प्रयत्न करायला लागला परंतु काही केल्या ती पिंड काही उचले ना. कारण देवानी सांगितलेलं होतं की ती पिंड एकदा जर खाली ठेवली तर ती उचलली जाणार नाही. काही केल्या ती पिंड उचललीच जात नव्हती. सांगतात ज्या ठिकाणी ती पिंड स्थापित झाली तेच वैद्यनाथ भगवंत म्हणून आपल्या ओळखण्यास आले. बोली श्री वैद्यनाथ भगवान की. हो या वैद्यनाथाचं या